हा एकदम काळोख झालाय. बिया वरती बघते ढगांना आणि पळते. वादळ पण आलं ना अचानक, असा वारा सुटलाय जोरात. असं वाटलं नव्हतं की अचानकपणे एवढं वातावरण बदलेल. बियाला पकड. ये जोरात पाऊस आला. ये बिंदास, काय नाही घाबरायचं नाही. हळूहळू, घाबरू नको. ये हा ये. मला थोडीशी करवंद आपल्याला ह्या करवंदणीच्या झाडावर मिळाले. टोका भरला नाही? भरलाय. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मंडळी, खरं तर मे महिना सुरू आहे आणि या मे महिन्यामध्ये आहे ना, खरं तर कोकणातला जो काही रानमेवा असतो तो नक्कीच सगळ्यांना खावासा आणि हवासा वाटतो. कसं आहे, शाळेला सुट्टी पडली की मुंबईत असणारी आमच्या कोकणातली काही मंडळी आणि त्यांची मुलं गावी येतात खास हा रानमेवा खायला. सो आज आम्ही आहे ना करवंद काढायला चाललोय. कोण कोण आहे बघा, सोनाली आणि विहा. मस्तीखोर विहा. सोनाली, हो काय लोणचं घालायचं ना? हो, करवंदाचं लोणचं. भेटली तर लोणचं घालूया. आणि पिक्की भेटली तर खाऊन टाकायची. नाही, उसली करू. उसरी किंवा उसळी काहीतरी म्हणतात. उसल हा. करायची. चला, हिला आवरायला आता खरं तर आमच्या आई सोबत येणार होती, पण आमच्या आई आहे ना मामाकडे गेली आहे. चला, गावाला तसं प्रचंड गरम होतंय कारण ऊनच तसं आहे. आंबे वगैरे आता हळूहळू पिकायला लागलेत. आम्हाला अजून लोणचं, कसलं कैरीचं पण लोणचं घालायचं आहे ना? हा, कैरीचं पण लोणचं घालायचं आहे. आम्हाला करवंदाचं लोणचं घालायचं आहे. त्यासाठी आम्ही करवंदाच्या शोधात चाललो आहे. पिकलेली करवंद भेटली तीही तुम्हाला दाखवू, आणि हिरवी करवंदा भेटली ती मग घरात आणू, कारण का लोणचं घालायचं आहे. चला, हा सगळा गावाकडचा आनंद तुम्हाला घ्यायचा असेल तर व्हिडिओ पुढे बघा. व्हिडिओला सुरुवात करूया. चला, रानात जाऊया. अरे बापरे, आत्ताच उचलून घ्यायला लावलंय ने. आता कसं होणार? चालायला नाही जमत, सावकाश. अरे बापरे, चला चला. सोनाली सावकाश या, दगड आहेत पायाखाली. विहायला म्हटलं होतं चालत घेऊन येऊया, थोडं शिकली पाहिजे ना. तर दगड आहे त्याच्यामुळे अवॉइड करते. चला, पडली मग. चलो चलो. काठी धरायची आहे. चल ये, हळूहळू ये. अरे वा, काय आहे? प्लीज घे. हे चिक लागेल. ये इकडून आहे. पडलेला आंबा भेटला सोनालीला, तिथे पण आहे. आंबे पिकायला लागले म्हणजे. चला, हिने मला कामाला लावलंय, उचलून घ्यायला लावलंय. उचलून रानात धावायचं विहा मस्तपैकी. पक्षी बघत चालले. काय वरती? काय भेटलं तुला? आंबा. पडलेले आंबे शोधायला आले सोनाली. तिकडे पडले, लांब पडले. हा, मँगो. आंबास म्हणते, आंबास. आंबा आहे तिकडे. हो, हा, इथे पण आंबास आहे. चल चल. हा, शिकली पाहिजे माझी विहा रानात फिरायला. हा, चल चल चल. सोनाली, ही बघ, भी घाबरत नाहीये. चल चल, तू चल. चला. अरे बापरे, इथली करवंद जाळली. चला, आता इथे टास्क आलाय विहासाठी. अशी मग हात धरायला लावते. उतर सावकाश. चला, कू असं कर. कू कर, कू कर. दमली विहा, दमली. इथे करवंदीची जाळी होती, पण इथे वणवा गेला, त्याच्यामुळे कदाचित पूर्ण जाळली ग, तोडली वाटतं. चला, आता थोडासा रानात हा कच्चा रस्ता जातोय, तिथून आपण जाऊया. इथे खाली पण होते करवंदे बघ, इथे आहे.
तर रानात जेव्हा पण तुम्ही करवंद गोळा करायला याल आणि टोपली किंवा पिशवी तुमच्याकडे नसेल, हळू बोल, पिशवी नसेल तर तुम्ही असा मोठ्या पानांचा टोका बनवू शकता. तुम्हाला दाखवतो. आता ना असा द्रोण बनवल्याच्या नंतर आहे ना अशी पानं टाकायची मस्त की झाला आपला टोका तयार झाला. टोका, याला टोका म्हणतात. चला आपण अजून पानं काढून घेतलेत कारण आपल्याला अजून बनवायचं आहे. चला या टोक्यामध्ये करवंद गोळा करूया. बघा करवंद बघा कशी आहेत. झकास. एक सोनाली करवंद पिकायला पण लागली. हे बघा पिकलेली करवंद. हा तोड, काटे लागले ना समजेल. वा, विहाने 2 करवंद काढली आहेत आणि चीक मला टी शर्टला पुसते आहे. हे बघा माझ्या चप्पलला काय चिकटलं. काय चिटकलं? सगळे काटे. काटे चिटकले. करवंद मस्त टपोरी टपोरी आहेत. ओके. सावकाश काढा, काटे मोठे पण आहेत. पिकलेत पण छानपैकी बघा. हे बघा इकडे अगं पिकलेलं. कोंबडा की कोंबडी? आंबट आहे. आंबट आहे. ला थोडीशी करवंद आपल्याला ह्या करवंदणीच्या झाडावर मिळाले. टोका भरला नाही? भरलाय. हा दुसरा टोका बनवलाय. पिकलेलं करवंद दाखव. अरे वा, ठीक आहे. थोडस पुसून द्यायला लागेल. टी शर्टला असं पुसतो. अरे बापरे चिकटलं. हे घे खा. खा बाय. खा. ज्यूस. आंबट आहे थोडी नाही. खाल्लं नवं केलं. चला तोंडाला लागलं बस जरा. नो वॅक चांगलं असतं. मोठी होऊन कळेल तुला हिमोग्लोबिन किती असतं याच्यामध्ये. तुला दुसऱ्या टोक्यामध्ये थोडीशी भेटली आहेत त्याच करवंदींवरची. आता पुढे जाऊया. विहायला चालत घेऊन जातोय रस्त्याच्या कडेकडे आणि हा रस्ता आमच्या आत्याच्या घरी जातो. म्हणजे अक्षरशः जंगलामध्ये 3 घरं आहेत आणि आमची आत्या तिथे राहते. तर तिथे तिला पण बघायला जातोय कारण तिचं थोडंसं वय पण झालंय. आज विहा आली आहे. विहा पण मस्ती करते पण तिला आम्ही आहे ना खरं तर आणणार नव्हतो. पण मग म्हटलं की तिला पण अनुभव घेता आला पाहिजे ना. लहानपणीच्या आठवणी असतात. हा मस्ती भरपूर करते. थोडीशी आता मोठी झाल्यावरती तिला कळायला लागेल. पण ऍटलिस्ट तिच्या या आठवणी आपण कॅमेऱ्यात पण कैद करून ठेवतो ना सोनाली. गावाला इकडे फिरलेली आहे म्हणजे असं तिला तर मोठी होईल ते माहीत नाही. पण नक्कीच एक वेगळा आनंद निसर्गात मिळतो. तिचं बालपण गावच्या मातीत गेलं एवढं तिला आठवणीत राहील. चला. अरे बापरे, हे बघा हे मोठा टास्क आहे. बिंदास काय नाही घाबरायचं नाही. साकव. चला. डिड इट म्हणते. डिड इट. येस डिड इट. डिड इट मतलब म्हणजे केलं. पावडन काय ते शेण आहे शेण. उतरायचं खाली. उतरायचं. चाल थोडीशी चल. चढ बघू दे कशी चढते. गुड, व्हेरी गुड. चला. चला ये. हळूहळू घाबरू नको. ये. हा ये. समजलं पाहिजे तुला, अंदाज आला पाहिजे ना. व्हेरी गुड. चल चल वरती चल. हा हा विया शिकली. हा आली आली. मम्मी पण येते. चल. काठी पडली. चला हा अनुभव देण्यासाठी वियाला खरं तर आज आम्ही जबरदस्ती घेऊन आलो. रान बघ असले रान आणि ही पायवाट. हा आंबा नाही लागलाय. पडलेले आंबे शोधणारी ही बघा गाव. आंब्यांखाली बघत जाते. 3च आंबे गावले फक्त. 3च. आणि हिला आवड आहे. सोनालीला आवड आहे लोकांच्या आंब्याखाली काय पडलाय का आंबा बघायला. आम्ही झाडावरची कोणाची काढत नाही. पडलेलं असलं तर आम्ही उचलतो. इथे बघा करवंद पिकली सगळी. कुठे आहेत? पिकले कशी पिकले लाल लाल झालेत. होय पिकलेली पण आहेत. पिकायला लागले.
पिकलेत पण ना, पिकलेत बहुतेक. बघू दे. नरम झालेत बाकीचे, तिथलेच थोडी काढायला. पिकलेले हे वेगळंच झालंय. कलर रंग बघूया कुठला, कोंबडा की कोंबडी. पक्ष्यांचे आवाज बघा. धावत सुटली की काय? विहा थांब आहे. ती बघा धावत सुटली तिकडे. हे बघा सगळंच आजूबाजूला जंगल आणि ही घरं. त्याच्यामुळे इकडे सर्रास रात्रीचा बिबट्या पाहायला मिळतो. दादा चला चला, आल्या आल्या विहाने खुर्ची पकडली आहे. बघून येऊ चल. चल आईला बघूया. तुला मैदान मोकळं दिसलं. दादाची आहे, दादाची आहे. चल चला, आत्तेकडे आलो, आत्तेला बघितलं आणि आता बघा इथे आमच्या गण्याचा मुलगा. हे दादा दादा पकडो, दादा को पकडो, दादा को पकडो. माय दादू, माय दादू. मंडळी आम्ही आहे ना करवंद काढायला आलो होतो खरं. आत्याकडे थोडा वेळ थांबलो आणि अचानक वातावरण बदललंय. जोराचा पाऊस येतोय, जोराचा. पाऊस येईल हा वाटलं नव्हतं ना सोनाली, वादळ वाऱ्यासहित पाऊस येतोय. विहावरती बघते जोराचा पाऊस येतोय, मागून ना वादळ येतंय पूर्ण. आम्ही विहाला घेऊन पटकन निघतोय कारण छत्री वगैरे आणली नाहीये. पाऊस कदाचित गाठेल मला वाटतं. चल 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 चल. आम्हाला आंबे भरपूर भेटले. हा विहा नसती तर मग आम्ही थांबलो असतो. हा जोरात आहे बघा, त्या काळे झालेत काळे. चला घरी जाऊया. चल 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 चल. कसलं येणार येणार सोनाली, पूर्ण काळोख झालाय. बघ ढग आलेत. चला पळा. बाप रे कसले मोठे मोठे ढग आलेत सोनाली. बाय डोळे बारीक कर. विहारा उचलून घेऊन दमलो मी अक्षरशः. हा एकदम काळोख झालाय. विहा वरती बघते ढगांना आणि पळते. वादळ पण आलं ना अचानक, असा वारा सुटलाय जोरात. असं वाटलं नव्हतं की अचानकपणे एवढं वातावरण बदलेल. कुठेतरी नाही, हा पूर्णच ढग आलाय पाठून. इथे आता थोडं थोडं रिमझिम रिमझिम पडतं. चल 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 चल. सोनाली लवकर चल, बाबा घ्यायला आले विहाला. हा तो बघ कसला आंबा हलतोय. बापरे सोनाली वादळ आलं, वादळ. बापरे खतरनाक वातावरण बदललं. गेलो होतो करवंदाला, पण असं काही होईल असं वाटलं नव्हतं. खतरनाक. हो वाकडे बहुत आहे, थांबा. वाऱ्याचा आवाज ऐकू शकत असाल मंडळी. तिकडून घ्या, तिकडून घ्या. सोनाली ये लवकर, वादळ आलंय. बाबा घेऊन तिकडे पळतात. सारा चला आपण आता घराजवळ आलो होतो. आमच्या वाड्याजवळचा आंबा बघू दे, पिकलाय. गोड गोड वास. गोड गोड वाजत. इकडे बघूया, आई पण आली आमची. हे विहाला बघा, विहाला बघा पहिलं. विहाकडे लक्ष दे. एवढे एवढे आंबे गावले. गेलो होतो करवंदाला आणि विहा थांब, भेटले आंबे. वादळ आलं, वादळ. चला आंबे बघायला जाऊया, पडलेत काय कोणाचे. पोराला अनुभव करती सगळ्यात कशाला जा. हा बघा वारा आला. हे पोरानो आतो पकड पकड विहाला. बाप रे जोरात हवा येते, डोळ्यात कचरा जाईल तिच्या. चला आंब्याचे हावरे सगळे आपण. हा पिक काय. हे बारिश आली, पाऊस आला, पाऊस रिमझिम रिमझिम पाऊस आला. चला आता आता कुठे करते सगळं. नाही ते सगळे काढले लोकांनी. पाऊस सुरू झाला, पाऊस बघूया तेवढा जोरात येतो. वादळ तर भयानक येत आहे. कसले धावत. पिक्का कोकम भेटला तुला, त्यात सगळीच फळं भेटली आहेत. हे वादळ आलं, कसली माती उडवतोय. बापरे पंडू, पंडू ये लवकर.
हा ना गुंज गुंज. ए पाऊस आला पोरानो, वादळ आला. अरे फायनली पाऊस आला आणि वियाला आनंद झालाय बघा, जबरदस्त. ए पळू नको ग. आला 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 पाऊस आला. विया विया पळू नको. सारा वियाला पकड. ए जोरात पाऊस आला. ये गारा पडतात वाटतं. विया जोरात सर आले, जोरात सर आले पावसाचे. ही बघा. दादा पाऊस आला, पाऊस. वादळ आले, वादळ. विजा चमकतात. विहा आत ये. विहा आतीमध्ये ये. हा ये. छान जोरात पाऊस आला, जोरात. या इकडे लवकर. काय झालं, काय झालं बिया, काय झालं. बीज आता तू. एक नंबर बदमाश. ये नको नको. ये 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 ये. किती बदमाशगिरी करशील. वादळ आलं की आम्हाला गावाकडच्या माणसांना ना पडलेले आंबे म्हणजे जमावताना एक वेगळाच आनंद मिळतो. चला आंबे जमवत जाऊया मंडळी. पावसाची एक वादळ वाऱ्यासहित सर येऊन गेली आणि एवढं वादळ आलं ना. ह्या बघा, हा आंब्याखाली दरवर्षी आपण येतो. ते बघा, ते आमचा बाया आंबा जमावते बाया तिकडे खाली. आणि आमचा मारुत दादा आहे, तो वाडा हे करतोय. त्याच्या आंब्याखाली आम्ही दरवेळी पडलेले आंबे शोधायला येतो. आता बघा आपल्याला एवढेच आंबे भेटलेत. चला बस झाले. जबरदस्त वारा आला आणि भरपूर आंबे भेटले आपल्याला पडलेले. हे पिशवी होतोय आणि नंतर अजून थोडंसं रानात फिरून येऊया. ये लवकर मंडळी. खरं तर आज आम्ही आहे ना करवंदाला गेलो होतो आणि काय आंबे घेऊन आलो. एक अशी सर आली, वादळ नुसतं. आम्ही विहायला घेऊन गेलो होतो त्याच्यामुळे कसं आम्ही जास्त वेळ थांबलो नाही आत्याकडे. करवंद काय म्हणजे तिला धावत धावत आम्ही घरी घेऊन आलो आणि एक वादळाची सर आली होती, जोरात पाऊस आला आणि आम्ही पण भिजलो. पण आंबे मात्र आम्ही सोडले नाहीत. पण घरी खूप भिजले. तिला सोडून आम्ही आंबे शोधायला आलो. म्हणजे घरी आई बाबा आहेत. पण दाखव किती गावले. अर्धे ठेवलेले आहेत घरी ठेवलेले आहेत. म्हणजे सोनाली आणि मी आम्ही दोघांचंही लहानपण आमचं आहे ना. हा तिला पण मजा वाटत होती म्हणून ती आली, पण आता गेली घरी गेली. मी आणि सोनाली आमचं दोघांचं लहानपण असे आंबे गोळा करण्यात, जांभळं गोळा करण्यात गेलंय. त्याच्यामुळे आम्हाला आजही आवड आहे. ती बघा आली परत आली. चढते. आलो आलो आलो. सारा मजा आली ना. फुल वादळ थरार नुसता. मंडळी चला बघा, एवढे आंबे आम्ही आणलेत. हा पडला सोनाली, धुवून घ्यायला होईल. मंडळी आजचा जो काही थरार बघितलात ना, असा कोकणात म्हणतात ना पाऊस येण्याच्या किंवा मान्सून येण्याच्या अगोदर अनुभवायला मिळतं. दरवेळी आमच्या आई जायची. आई आता आम्ही लाडाने आईच म्हणतो, कारण आमच्या गावाकडे आईच म्हणतात. आई दरवेळी जायची रानामध्ये आणि आंबे घेऊन यायची पडके. यावर्षी मी आणि सोनाली गेलो होतो, जाम मजा आली. वादळ वाऱ्यामुळे फांद्या पडण्याचं चान्स असतात, पण थोडं सांभाळून जावं लागतं. आम्ही कोकणातलीच पोरं आहे, त्याच्यामुळे वादळ वारा किती आलं तरी पण आम्हाला त्याचा अंदाज असतो. असं चला घरी आले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा. आणि हा थोडक्यात बनवलेला व्हिडिओ आणि हा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवल्याचा जर आनंद तुम्हाला मिळाला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, भरभरून कमेंट करा आणि भरभरून लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला मंडळी, तुर्तास हा व्हिडिओ आपण इथे संपतो. भेटू कोकणातला अशाच आणखीन मे महिन्यातल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. पर्यंत टाटा. हे कोकण आपलंच असा. काळजी घ्या. चला.